प्रश्न नाही, या नाशिक शहरातल्या 22 लाख लोकांचा प्रश्न आहे आणि कामगार वर्गसुद्धा याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आम्ही हे सांगण्यासाठी आलेलो आहोत की फसवणूक करून हे तपोवन उद्ध्वस्त करण्याचा जर प्रयत्न कराल तर तुमच्या घरापर्यंत, तुमच्या कार्यालयापर्यंत आम्ही घुसू, हे तुम्ही पहिल्यांदा लक्षात ठेवा. नंबर 2, आमचे अनेक सहकारी पहिल्या दिवसापासून ह्या चळवळीमध्ये आहेत. परंतु काल मुख्यमंत्र्यांनी जे विधान केलं 2 दिवसापूर्वी, कम्युनिस्ट पक्षाबद्दल जे विधान केलं, लालबावट्याबद्दल जे विधान केलं, त्याचा माझा तीव्र आक्षेप आहे. माझं असं म्हणणं आहे की पर्यावरण, वृक्षतोड हा काही कुठल्या पक्षाचा अजेंडाचा विषय नाही आहे. त्यांनी याच्यामध्ये अशा पद्धतीचं राजकारण आणता कामा नये. पर्यावरणाबद्दल, अर्थशास्त्राबद्दल कम्युनिस्टांची समज ही देवेंद्र फडणवीसांच्या समजेच्या 100 पट जास्त चांगली आणि सकस आहे, हे सगळ्या जगाला माहिती आहे. त्यामुळे धर्माचा आधार घेऊन आम्ही याच्यासाठी नाही आहे. आम्ही माणसामध्ये देव पाहिलेला आहे, जळी स्थळी काष्टी पाशाने आम्ही देव पाहिलेला आहे आणि म्हणून हे जे काही याचं संरक्षण करणं ही जबाबदारी आहे असं आमचं म्हणणं आहे. मला 2 मुद्दे अजून सांगायचे आहेत. फक्त तपोवनाचा प्रश्न हा चर्चेचा राहता कामा नये. 2 गोष्टी आहेत की ज्या पद्धतीचे क्लायमेट चेंजेस घडून येतात आहे, त्याला एक सर्वंकष असं धोरण राज्य सरकारने, केंद्र सरकारने आणि स्थानिक लोकल बॉडीजच्या प्रशासनाने घेण्याची आवश्यकता आहे. इथे प्रचंड असे स्कोप आहे की जेथे मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केलं जाऊ शकतं. परंतु महापालिकेतल्या वृक्षारोपण डिपार्टमेंटमधला घोटाळा किती मोठे झालेले आहेत आणि किती अधिकारी सस्पेंड झाले ते तुम्हालाही माहिती आहे, ते मलाही माहिती आहे. आमचा मुद्दा आहे की जनता आणि प्रशासनाने एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर हे शहर हरित शहर कसं होईल याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. नंबर 1. नंबर 2, करण्याच्या भाषेत